we will speak about the passage by His Holiness Dalai Lama. This is titled as The Quest for Happiness. तर दलाई लामा यांच्या क्वेस्ट फॉर हॅपीनेस या परिच्छेदाबद्दल आपण आता चर्चा करूया. दलाई लामा हे सध्याचे 14वे दलाई लामा आहेत. तिबेटच्या लोकांचं नेतृत्व पिढ्यानपिढ्यापासून दलाई लामा यांच्याकडे परंपरेनुसार असतं. (1959) मध्ये जेव्हा चीनने तिबेट हा देश बळकावला तेव्हापासून दलाई लामा हे भारतामध्ये शरणार्थी आहेत. So after 1959 the Dalai Lama is staying in India. Dalai Lama is a spiritual leader of the world. He has been influenced by the teachings of Lord Gautam Buddha. In 1989, he received Nobel Peace Prize. All over the world, Dalai Lama is respected as a champion of peace. या परिच्छेदाची सुरुवात दलाई लामा अशी करतात की मानव प्राणी ह्यूमन बीइंग सर्वाइव्स ओनली विथ होप. आशेवर मनुष्य प्राणी जगत असतो. व्हॉट इज होप? होप इज द थॉट ऑफ समथिंग बेटर. पुढे जाऊन दलाई लामा असं म्हणतात की ह्यूमन बीइंग्स do two things. They are in the pursuit of happiness. आनंदाचा पाठपुरावा करतात, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. अवॉइडन्स ऑफ सफरिंग, दुःख अवॉइड करतात. आनंद मिळावा आणि दुःख दूर राहावं यासाठी प्रयत्न करतात. हॅपीनेस ही जी टर्म आहे, आनंद, इथे दलाई लामांनी स्पष्ट केलेलं आहे की वी आर नॉट टॉकिंग अबाउट रिलिजियस कॉन्सेप्शन्स ऑफ अल्टिमेट हॅपीनेस, बट रादर द सिंपल जॉय और हॅपीनेस वी ऑल अंडरस्टँड इन एन ऑर्डिनरी और एव्हरीडे सेन्स. साधारण शब्दामध्ये आपल्या जीवनामध्ये जो आनंद आपल्याला मनुष्य प्राणी म्हणून मिळतो त्या आनंदाविषयी दलाई लामा बोलत आहेत. कुठल्याही धार्मिक अर्थाने किंवा आध्यात्मिक अर्थाने असं नाही. मग मानव प्राण्याचा आनंद कसा असतो? इट इज डिफरंट. इट इज डिफरंट फ्रॉम द एनिमल हॅपीनेस. It requires more than the simple satisfaction of sensory appetite. Sensory, आपल्या इंद्रियांची भूक, appetite, भूक. फक्त पोट भरलं
म्हणजे आपण आनंदी होतो असं नाही. प्राणी होऊ शकतात, आपण होऊ शकत नाही. तर दलाई लामांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. There are 3 things mentioned by Dalai Lama here, which are sources of human happiness. These 3 things are wealth or prosperity, number 1, health, number 2, and third is friendship or companionship. Let us start with wealth, he says. प्रश्न विचारतात, does our material situation affect our happiness? भौतिक आपली जी परिस्थिती आहे, फिजिकल, मटेरियल, याच्यावर आपल्या आनंदाचा काही संबंध असतो का याच्याशी? तर हो, असतो. त्यामुळे संपत्ती किंवा पैसा याविषयी पहिल्यांदा दलाई लामा बोलतात. Money is an important factor in our quest to avoid suffering and achieve happiness. साधारण या जगामध्ये जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर संपत्तीची किंवा पैशांची आवश्यकता भासते. दुसरा प्रश्न उपस्थित होतो, हाऊ मच मनी इज इनफ? किती पैशांची आवश्यकता आहे? तर इथे तिबेटियन भाषेतल्या एका शब्दाचा वापर केलेला आहे, कुंगा धोंडुप. कुंगा धोंडुप म्हणजे that which makes us all happy and can fulfill our wishes. Since money gives us choice and freedom, it is natural that people find it very alluring, that is attractive. कशामुळे आपल्याला आनंद मिळेल? तर लोकांना असं वाटतं साधारणपणे पैशामुळे आनंद मिळेल, आणि पैशाचा उल्लेख नेपाळी भाषेमध्ये कुंगा धोंडुप म्हणून म्हटला. त्याच्यात त्यांनी एक मजेदार गोष्ट सांगितलेली आहे की बौद्ध लोक जो ओम मनी पद्मेहम हा जो मंत्र म्हणतात ध्यान करताना, तर हा मंत्र इतक्या घाईघाईने म्हणतात की शेवटी नुसतं मनी 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 असं ऐकू येतं. म्हणजे ध्यान करण्यामध्ये लक्ष नाहीये, लक्ष सगळं पैशाकडे आहे. त्यानंतर खरोखर पैसा काय आपल्याला देऊ शकतो? मानव प्राणी म्हणून आपल्याला 4 गोष्टी पाहिजे आहेत. डिसेंट शेल्टर, राहायला चांगलं घर पाहिजे. हेल्दी एन्व्हायरमेंट, आपल्या आजूबाजूचा निसर्ग परिस्थिती, वातावरण ही आरोग्यदायी पाहिजे. तिसरं न्यूट्रिशियस फूड, आपल्याला चांगलं अन्न पाहिजे. आणि चौथं क्लीन वॉटर, शुद्ध पाणी पाहिजे. 4 fundamental needs. These are the needs which we call as the basic needs. याच्या पुढे जाऊन पैसे जास्ती जेव्हा मिळतात तेव्हा ए न्यू हाऊस, ए न्यू कार, न्यू टेलिफोन, म्हणजे घर असतं, पैसे जास्त आले, नवीन घर पाहिजे, मोठं घर पाहिजे, चांगलं घर पाहिजे. याच्याने काय म्हणतात, टेम्पररी इन्क्रीज होईल. आपल्या आनंदामध्ये थोडासा तात्कालिक बदल होईल. पण अशा रीतीने जर आपण जास्तीत जास्त संचय करत राहिलो, acquiring ever more possessions often leads to greater anxiety, stress and worry. जसं जास्तीत जास्त गोष्ट आपण जमवा लागू, जास्तीत जास्ती पैशाने विकत घेऊ लागू, तसा स्ट्रेस, अँक्झायटी, चिंता, ताणतणाव वाढत जातात. या ताणतणावामुळे काय होतं, अँगर अँड रिझेंटमेंट, आपल्याला क्रोध
आणि द्वेष यांची निर्मिती होते. Interestingly, what the scientists or psychologists say is that initial excitement of new purchase, नवीन गोष्ट तुम्ही घेतली, काही दिवसांनी त्याचं नाविन्य संपून जातं. त्याला तिबेटन मध्ये असं म्हणतात असर सापो, म्हणजे सर म्हणजे न्यू, असर सापो. असा एखादा व्यक्ती जो नेहमी नवीन 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 गोष्टीच्या मागे धावत राहतो त्याला तिबेटन भाषेमध्ये असर सापो म्हणतात. असा व्यक्ती लोभी असतो, ग्रीडी. फिकल, उथळ असतो. ऑलवेज रनिंग आफ्टर द लेटेस्ट ट्रेंड, न्यूएस्ट गॅजेट. गॅजेट्स बरेचसे आहेत आपल्याकडे. रोज नवीन प्रकारचा फोन, रोज नवीन प्रकारची वाहन येत राहतात, आपण त्याच्या मागे पळत राहतो. परंतु दलाई लामा म्हणतात मटेरियल वेल्थ इज नो गॅरंटर ऑफ हॅपीनेस. कारण ते सांगतात की आय हॅव मेट मेनी रिच पीपल, बऱ्याचशा श्रीमंत माणसांना मी भेटलेलो आहे जे आपल्या आयुष्यामध्ये सुखी नाही आहेत, आनंदी नाही आहेत. वेल्थ क्रिएट्स अ काइंड ऑफ कोकून अराउंड पीपल विच ऑफन ब्रिंग्स लोनलीनेस. पैशानी एक वलय निर्माण होतं, परंतु त्या वलयामुळं माणसांना एकटेपणा सुद्धा येतो. मटेरियल वेल्थ कॅन बी अ सोर्स टू स्ट्रेस, अनहॅपीनेस. तर कुठल्या प्रकारची संपत्ती आपल्याला पाहिजे आहे, कुठल्या प्रकारच्या गोष्टी आपण पाहिजे मिळवल्या पाहिजे. खरोखरच पैशाने सगळं मिळतं असं नाही. तर थोडक्यात दलाई लामांना असं म्हणायचं की आपल्या मूलभूत गरजा भागण्या एवढा पैसा मिळाला तर दॅट इज इनफ, तेवढं पुरेसं आहे. You might say wealth confers a kind of security, satisfaction. तुम्ही आता असं म्हणाल की नाही, पैशाने आपल्याला एक सिक्युरिटी, एक आपल्याला आयुष्यामध्ये स्थैर्यता मिळते, एक समाधान मिळतं. परंतु ती स्थैर्य जे आहे ते स्थैर्य किती टिकाऊ असतं? पिरियडिक नॅचरल डिझास्टर्स, नैसर्गिक आपत्ती येतात, त्याचा उल्लेख केलेला आहे. भूकंप येतात, पूर येतात, आता कोरोनाची सारख्या रोगांच्या साथी येतात. हे पैशामुळं आपण टाळू शकतो का? सिक्युरिटी आपल्याला मिळू शकते का खरोखर? तर मच मोर इम्पॉर्टंट दॅन मनी, possession or status therefore is our inner or mental state of being. Inner or mental state of being. आपल्या आतली, आपल्या मनाची अवस्था जी आहे ती महत्वाची आहे. एखादा श्रीमंत शेजारी ऐशाराम मध्ये राहत असेल, परंतु तो दुःखी असू शकतो, तो जर संशयी असेल, रागीट असेल, तर आनंदी कसा असेल? त्याऐवजी गरीब माणसं, पुअर फॅमिली मे बी हॅपी. एखाद्या गरीब कुटुंबामध्ये सगळे लोक जर प्रेमाने राहत असतील, एकमेकावर विश्वास ठेवून, तर ते आनंदी राहू शकतात.
त्यामुळं आनंद हा काही पूर्णपणे पैशावर अवलंबून नाही. Dalai Lama has mentioned about the social science research. सामाजिक शास्त्रामध्ये जे संशोधन झालेलं आहे त्यावरून असं दिसून येतं की ज्या समाजामध्ये संपत्ती ही सर्व लोकांच्या मध्ये साधारणपणे समानतेनं विभागली गेलेली आहे, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी, जिथं जास्ती गरीब श्रीमंत असा भेद नाही, तो समाज सुखी असतो साधारणपणे. पण आता इथे प्रत्येक समाजाच्या परिस्थितीकडे आपल्याला बघावं लागतं. इट इज कॉन्टेक्स्च्युअल, म्हणजे संदर्भ कुठला आहे, कुठल्या समाजाविषयी बोलताय तुम्ही, कुठल्या देशाच्या, कुठल्या प्रदेशाच्या. आणि जिथं गरिबांच्या मध्ये आणि श्रीमंतांच्या मध्ये दरी ही मोठी असते तिथे पैशामुळं दुःखच येतं, आनंद येत नाही. व्हॉट अबाउट हेल्थ? आता दुसरी गोष्ट, आरोग्य. तर सर्टनली हेल्थ इज अ सोर्स ऑफ हॅपीनेस. कारण जर आपल्याला कॉन्स्टंट पेन, डिस्कम्फर्ट, प्रकृती आपली तब्येत चांगली नसेल, दुखत असेल सारखंच, तर आपली मनस्थिती ही सकारात्मक राहणं अवघड आहे. म्हणून साध्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात, वी मस्ट ईट वेल, स्लीप वेल अँड टेक सम एक्सरसाइज. योग्य पद्धतीने आहार असावा, निद्रा असावी आणि योग्य प्रकारचा व्यायाम आपल्याला असायला पाहिजे प्रकृती नीट राहायची असेल. इफ वी फॉल इल, आजारी पडलो तर वैद्यकीय मदत घ्यायला पाहिजे, डॉक्टरकडे जायला पाहिजे. मग प्रश्न असा येतो, isn't it possible for someone with a healthy, strong body to be unhappy? ज्याचं आरोग्य चांगलं आहे असा माणूस दुःखी होऊ शकत नाही का? त्याचं उत्तर आहे होय, असू शकतो. कारण नुसती प्रकृती म्हणजे आनंदाचा एक मार्ग आहे असं नाही. ओल्ड पीपल आर नॉट हेल्दी, बट आर ऑल ओल्ड पीपल अनहॅपी? वृद्ध माणसं त्यांची प्रकृती नीट नसते, सगळी वृद्ध माणसं दुःखी असतात का? नाही. सगळी तरुण माणसं ज्यांची प्रकृती चांगली आहे सगळी सुखी असतात का? नाही. फिजिकल हेल्थ सर्टनली इज इम्पॉर्टंट, बट इट्स नॉट द अल्टिमेट सोर्स. म्हणून पुन्हा एकदा दलाई लामा म्हणतात की रादर दॅन द फिजिकल स्टेट ऑफ द बॉडी, रादर दॅन स्टेट ऑफ द बॉडी, आवर स्टेट ऑफ माइंड इज इम्पॉर्टंट. त्याचबरोबर आपला आउटलुक, दृष्टिकोन, मोटिवेशन, प्रेरणा, लेवल ऑफ वॉर्म हार्टेडनेस, दुसऱ्याविषयी असलेली सद्भावना ही महत्वाची आहे. आता तिसऱ्या गोष्टीकडे वळूया. लेट अस कन्सिडर फ्रेंडशिप. सर्टनली हॅव्हिंग ए क्लोज सर्कल ऑफ फ्रेंड्स, people with whom we can pass time and share experience is very important. मित्रमंडळी असणं, संबंधित नातेवाईक असणं हे आपल्या आनंदासाठी महत्वाचं आहे. परंतु मित्र किंवा इतर लोक आपल्याकडे कशामुळे आकर्षित होतात?
because of wealth, because of well-being, because of our status. म्हणून मनी, सोशल स्टँडिंग, अपीअरन्स, तुमच्याकडे किती पैसे आहेत, किती संपत्ती आहे, तुम्ही कोण आहात, यावर तुमचे मित्र ठरतात. जेवढा तुम्ही श्रीमंत असाल त्यांचे मैत्री करण्यासाठी लोक जास्ती पुढे जातात. Those people are truly not our friends. असे लोक आपले मित्र नाहीत. ते म्हणतात की these are friends of our money, friends of our status and good looks. आपण कसे दिसतो याचं आकर्षण दुसऱ्याला असेल तर तो आपला मित्र नाही. आपण कसे दिसतो आपल्या अपीअरन्सचा मित्र. मग आपलं नशीब जर फिरलं, आपण गरीब झालो, आपण कुरूप झालो, आपण स्टेटस आपलं कमी झालं, तर हे मित्र राहतील का? नाही राहणार. त्यामुळे these friends will quickly disappear when our status changes, when money goes away. तर मग मैत्री नसतेच का? मैत्री असते, खरी मैत्री. What is genuine friendship? Genuine friendship is based on trust and affection. दोन गोष्टीवरती खरी मैत्री अवलंबून आहे. ट्रस्ट, विश्वास, अफेक्शन, प्रेम. या दोन गोष्टीवरती खरी मैत्री. So these two things, if there is trust in a relationship, if there is love and affection in a relationship, that is the true relationship. Genuine relationship, खरी खुरी मैत्री असू शकते तशा प्रकारची. त्याच्यामधून मात्र समाधान मिळू शकतं. दलाई लामा एकदा स्पेनला गेले होते. स्पेनला गेलेले असताना एका ख्रिश्चन साधूची त्यांची भेट झाली. हा साधू, he was living for 5 years behind his monastery. आपल्या मठाच्या माग एकटाच 5 वर्ष तो राहत होता. एकटा राहिला 5 वर्ष एकांतवासामध्ये. दलाई लामांनी त्यांना विचारलं, एवढा काळ तुम्ही काय करत होता? He replied that he had been meditating on love. मी ध्यान धारणा करत होतो. ध्यान कशाचं करत होतो? प्रेमाचं. प्रेमावरती मी लक्ष केंद्रित करून उपासना करत होतो. या माणसाच्या डोळ्यामध्ये दलाई लामांनी he saw a depth of feeling, एक भावने सखोल भावना पाहिली. कुठली भावना? सहृदयता, वॉर्म हार्टेडनेस, ज्याला आपण करुणा, कंपॅशन म्हणतो. याचा कोणीही मित्र वगैरे तिथे दिसत नव्हता. हा एकटा माणूस राहिला, परंतु तरी सुद्धा तो आनंदी राहिला. म्हणून जर कोणाला एकटं वाटत असेल तर त्या एकटेपणावर औषध, अँटिडोट म्हणजे आपला स्वतःचा मनाचा दृष्टिकोन, इनर ॲटिट्यूड ऑफ अफेक्शन, कन्सर्न, वॉर्म हार्टेडनेस टुवर्ड्स देअर फेलो ह्युमन बीइंग्स. दुसऱ्यांच्या प्रती आपल्या हृदयामध्ये जर प्रेम असेल, करुणा असेल, काळजी असेल, दुसऱ्यांची चिंता असेल, तर हृदयात प्रेमच असतं. आपण कधीही एकटे पडू शकत नाही. तर अशा प्रकारे मानवी जीवनात आनंद
हा भौतिक गोष्टी पैसा, आरोग्य, मित्रमंडळी, नातेवाईक याच्यावर अवलंबून नसून आपल्या मानसिक दृष्टिकोनावर अवलंबून आहे. ही गोष्ट दलाई लामांनी इथे स्पष्ट केलेली आहे.